तर आपण पाहतोय माझा 2 वेळा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या असं म्हणतात, असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी केलेलं आहे। अक्कलकोटमधील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मोठं विधान केलं। माझा 2 वेळा पराभव झाला, मात्र तरीही मला भाजपमध्ये या असं म्हणतात, असं ते म्हटलेत। दरम्यान माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि त्यामुळे मी कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असंही सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय। तर नेमकं सुशील कुमार शिंदे काय म्हटलेले आहेत ते पुन्हा एकदा ऐकूया। दोनदा पराभव झाला, आता सगळं हे वैभव दाखवण्याचं काम होत आहे। प्रणितीताईला किंवा मला बीजेपी मध्ये या म्हणतात, आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं घर वाकरणार? शक्य नाही। तर नुकतंच आपण सुशील कुमार शिंदे यांचं हे वक्तव्य ऐकलेलं आहे। माझा 2 वेळा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या असं म्हणतात, असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांनी केलंय। अक्कलकोटमधील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे मोठं विधान केलंय। माझा 2 वेळा पराभव झाला, मात्र तरीही मला भाजपमध्ये या असं म्हणतायत, असं त्यांनी वक्तव्य केलंय। दरम्यान माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि त्यामुळे मी कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असंही सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय। मात्र सुशील कुमार शिंदेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाटच अशी आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व इतकं वीक आहे, त्यामुळे काही चांगल्या नेत्यांना भाजपमध्ये येण्याची संधी आहे, असं देखील इथे प्रवीण दरेकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना माहिती दिलेली आहे आणि प्रतिक्रिया दिली आहे। पुढची बातमी पाहूया। सोलापुरातील राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। चंद्रकांत पाटील काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची भेट घेणार आहे। 100व्या नाट्य संमेलनाचं आमंत्रण त्यांना देण्यात येणार असल्याचं कळतंय। एकीकडे सुशील कुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय, तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील हे काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची भेट घेणार आहेत। आज चंद्रकांत पाटील येणार आहे, ते तुम्ही अंधारात ठेवलेलं आहे, पण मला जी माहिती आहे ती नाट्य संमेलनाचं ते मला आमंत्रण द्यायला येतात आणि तिथं या म्हणून सांगायला येतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। तर त्याचा फायदा हा होतो की आपल्याला कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये अगदी नेमकं जेवढं आवश्यक आहे तेवढीच फवारणी ही ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते आणि म्हणून हे आपल्याला स्वीकारावं लागेल। नवीन जे काही येतंय ते आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि आज तर आपला साधा एखादा तरुण यांनी थोडी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तो आपल्या गावामध्ये ड्रोनच्या साहाय्याने सगळ्या शेतकऱ्यांची फवारणी करून देऊ शकतो।